तर मित्रांनो, आत्ताच्या वेळेला M6वरती सिल्वर ट्रेड करते जवळजवळ 3,40,000च्या आसपास. आज मोठी सेलिंग आपल्याला सिल्वरमध्ये होताना दिसते आणि कालच्या दिवशी पण सिल्वरने अशाच पद्धतीचा एक डिप मारलेला होता. आता प्रत्येकजण ह्या ठिकाणी कारण शोधत बसणार की हा डिप कशामुळे आला, चांदीचा भाव एवढा का पडला. प्रत्येकजण न्यूज बघत असणार की कोणती अशी न्यूज मार्केटमध्ये आली की त्यामुळे सिल्वरचे भाव आपल्याला पडताना दिसत आहे. तर मित्रांनो, मार्केटमध्ये मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की ज्या पद्धतीने सिल्वरवरती जाते, आता ही रॅली बघा त्याच्यामध्ये कशी आली होती. जशी तेजी त्याच्यामध्ये येते तर मंदी पण अपेक्षित असते. असं नाही की हे कंटिन्युअसली वरती जाणार, एक वेळ येत असते की त्याच्यामध्ये सप्लाय नक्की येणार, म्हणजे मंदी त्याच्यामध्ये येणारच असते. मग जो इन्व्हेस्टर असतो ना, त्याने इथे टॉपला फसायचं नसतं. आता प्रत्येक जणाला काय वाटतंय की ह्या रॅलीमध्ये मी जर एंटर झालो तर माझं प्रॉफिटच बनेल, म्हणजे बहुतेक जणांनी इथे ETF बाय करायला सुरुवात केली, सिल्वरचे ETF. आता कालच्या दिवशी पण बघा बहुतेक जणांनी ETF बाय केलेले असतील, कोणीतरी असतंच बाय करणारं. मग बघा त्यांनी जर टॉपला इथे ETF बाय केलेले असतील आणि अशी मंदी जर सिल्वरमध्ये येत असेल तर त्यांना किती मोठं नुकसान या ठिकाणी होत असणार. आजच्या दिवशी तर सिल्वर ETF जवळजवळ -20% क्लोज झालेलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने काल ETF बाय केलेले असतील तर सरळ त्याला 20% लॉस होतोय. बहुतेक जण काय करतात की नाही, हे प्रत्येक दिवसाला आपल्याला 8%च प्रॉफिट देईल सिल्वर, त्यामुळे ते त्याच्यामध्ये एंटर होत असतात. पण बघा अशी वेळ पण येत असते की सिल्वरने मोठा डिप या ठिकाणी मारलेला आहे, खाली आलेलं आहे खूप. त्यामुळे कोणतंही मार्केट असू द्या, त्याला समजून मग त्याच्यामध्ये गुंतवणूक करत चला किंवा ट्रेडिंग करत चला.